फायनली माझं हे पुस्तक वाचून झालंय. 2025चं इंटरनॅशनल बुक प्राइज विनर पुस्तक हार्ट लॅम्प. कर्नाटकातल्या फेमस रायटर, ऍक्टिव्हिस्ट, लॉयर बानू मुश्ताक यांनी लिहिलेलं हे पुस्तक दीपा बस्ती यांनी इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलेलं आहे. साऊथ इंडियामध्ये राहणाऱ्या मुसलमान स्त्रियांच्या अराउंड लिहिलेल्या 12 कथांचा संग्रह या पुस्तकात आहे. आपला समाज, धर्म, पॉलिटिक्स बायकांकडे कशा नजरेने बघतं आणि त्याचा बायकांच्या आयुष्यावर, त्यांच्या विचारांवर कसा प्रभाव पडतो ते सगळं या पुस्तकात आहे. रोजच्या आयुष्यात जे काही घडतं, जे बिटवीन द लाईन आपण वाचू शकत नाही, आपण बघू शकत नाही, त्या गोष्टी लेखिकेनं ऑब्झर्व केल्या आहेत आणि त्या सगळ्या ऑब्झर्वेशन्स या कथांमध्ये येतात. जर का यातले मुस्लिम रेफरन्सेस, मुस्लिम नावं, मुस्लिम जागा अशा काही गोष्टी काढल्या तर इव्हन हिंदू, ख्रिश्चन, बुद्धिस्ट, जैन कुठलीही स्त्री या कथांशी रिलेट करू शकते, कारण शेवटी या बायकांच्या गोष्टी आहेत. आणि मी कोणत्या तरी एका मुस्लिम मुलीचा रिव्ह्यू बघत होती आणि त्यात तिने म्हटलेलं की हे पुस्तक कसं इस्लामोफोबियाला आणखीन प्रमोट करतं, की कसं इस्लाममध्ये बायकांची स्थिती वाईट आहे वगैरे असंच फक्त दाखवतं. तर मला वाटतं की तसं नाहीये. बानू मुश्ताक ह्या स्वतः मुस्लिम आहेत. सो मेजॉरिटी ऑफ द टाइम 80-90% ऑफ द टाइम तो जो त्यांचा जात असेल तो त्यांच्या कम्युनिटीमध्ये जात असेल. सो जी काही पॅट्रिआर्की, जी काही पुरुषसत्ता, जे काही बायकांच्या स्टोरीज त्यांनी ऑब्झर्व केल्या त्या त्यांच्या कम्युनिटीमध्ये ऑब्झर्व केल्या असतील. तरी हिंदू बाई एखादा पुस्तक लिहेल तर ती तिच्या अनुभवांवर आधारित असेल, तिच्या आजूबाजूला जे काही घडतंय त्या अनुभवांवर आधारित असेल. तसंच हे पुस्तक बानू मुश्ताक यांच्या अनुभवांवर आधारित आहे. त्यामुळे ब्लेम करणारे जे हिंदू आणि मुस्लिम असतात ते मे बी सारखे असतात, की तुम्हाला मुसलमानच बायका कशा दिसल्या, तुम्हाला हिंदूच बायका कशा दिसल्या, तर असं नसतं. एखादा लिहिणारा माणूस ज्या परिसरात मोठा होतो, जे ऑब्झर्व करत मोठा होतो, त्याच गोष्टी त्याच्या लेखनात उतरतात. त्यामुळे मला कुठेही पुस्तक वाचताना असं वाटलं नाही की मुसलमान धर्माला किंवा इस्लाम धर्माला काहीतरी चुकीच्या दृष्टीने दाखवण्याचा यात प्रयत्न वगैरे असं मुळीच नाहीये. यात वेगवेगळ्या क्लासच्या बायकांच्या पण गोष्टी आहेत, की कसं एका क्लासची बाई दुसऱ्या क्लासच्या बाईला अफेक्ट करते, कसं ती ट्रीट करते. सो यात रिलिजन तर आहे, पण यात क्लास सुद्धा आहे, की कसं फेमिनिझम किंवा बायकांची गोष्ट इज नॉट ओनली अबाउट बायकांची गोष्ट, तर ती वेगवेगळ्या क्लासमधल्या बायकांची गोष्ट आहे. जरी त्या एका रिलिजन मधल्या बायकांची गोष्ट असेल तरीही हे इस्लामबद्दल ऍक्च्युली नाहीच आहे. ह्या स्त्रियांच्या, बायकांच्या गोष्टी आहेत जे प्रत्येक बाई रिलेट करू शकते. त्याच्यामुळे तुम्हाला जर का या वर्षात कुठलं चांगलं एक पुस्तक वाचायचं असेल तर आणि तुम्ही पुरुष असाल की बाई त्यात मॅटर करत नाही, तुम्हाला जर का चांगलं पुस्तक वाचायचं असेल तर आय विल रिकमेंड दिस बुक. नक्की वाचा.